श्वेता, गुड मॉर्निंग. पुढचं बुलेटिन महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या गावकुसातल्या घडामोडींचं बुलेटिन. सुरुवात हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. आज उपोषण करायला परवानगी मिळते का हे बघणं महत्त्वाचं. संततधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे अतोनात हाल. कुणी बेस्टची शेड तर कुणी दुकानांच्या बाहेर रात्र काढण्याची आली वेळ. एका दिवसाची परवानगी देण्याचा खेळ खेळू नका. आरक्षण घेतल्याशिवाय आता जाणार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार. तर 2 दिवसात आरक्षण न दिल्यास पाणीही सोडण्याचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडेंची मुंबईत चर्चा. मराठा आंदोलन, बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. फक्त दोघांचीच भेट, चर्चांना उधाण. आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल. मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर डागली तोफ. सोयीच्या भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यावी, फडणवीसांचं विरोधकांना आव्हान. मुंबईतील ईस्टर्न फ्री वे आणि मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक सुरळीत. मराठा आंदोलनामुळे काल झालेल्या वाहतूक कोंडीनंतर आता वाहतुकीला कोणताही फटका नाही. मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द. मुंबईतील मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव यामुळे सुटीवर गेलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तातडीनं ड्युटीवर रुजू होण्याच्या सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार लालबागच्या राजाचं दर्शन. मुंबईतील इतर मंडळांच्या गणपतीचंही दर्शन घेणार. राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची संततधार. कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. ऐन गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनाकरता निघालेल्या भक्तांवर मेगा ब्लॉकचं विघ्न. मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती. देगलूर मुखेडमध्ये अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान. एससीओ समिटमध्ये सहभागी होण्याकरता आज चीनमध्ये पोहोचणार पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोमवारी जिनपिंग आणि पुतीन यांची घेणार भेट. काश्मीरच्या बांदीपोरामध्ये ढगफुटी झाल्यानं जनजीवन विस्कळीत. अनेक भागांचा संपर्क तुटला. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा मोर्चाच्या विरोधात तक्रार दाखल केली. कोर्टाच्या विरोधात जाऊन रास्ता रोको आंदोलन केलं जातंय, अटी नियमांचा भंग केला जातोय असा आरोप सदावर्तेंनी केला. तसंच या आंदोलनाला राजकीय पाठिंबा असून लोकांना त्रास होतोय असं सदावर्ते म्हणाले. जरंगेला आणि जरंगेचे जे लोक आहेत त्यांना मला असं वाटतंय की माहिती आहे की अशा प्रकारची अधिसूचना निघू शकत नाही. कुणबी मराठा कुणबी एक होऊ शकत नाही आणि त्याही पुढे जाऊन आपल्याच
माध्यमामध्ये एका दैनिकामध्ये काल जे वृत्त आलं संदीप शिंदे साहेबांशी संबंधित त्यांच्या भाष्याच्या आधारे की जे गॅझेटरच्या आधारे आरक्षण देता येत नाही, कारण जरंगे ज्या प्रकारे खोटी ओरड करत होता ते सुद्धा कालच स्पष्ट झालेलं आहे की हाऊस मौज आहे, हे आंदोलन म्हणजे स्पॉन्सर्ड आहे. जरंग्या कायद्यापेक्षा मोठा नाही. मुंबईची लाईफलाईन जर थांबवली जात असेल तर आता आम्ही तक्रार दिलेली आहे, वेळेची वाट पाहिली जाणार नाही. तेव्हा हे तातडीनं हे सगळं जो काही चालवलेला म्हणजे बालिशपणा नाहीये, हे ठरवून जे लोकांना वेटीस धरण्याचा कार्यक्रम आहे हे तातडीनं थांबला पाहिजे. आणि आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात वेगवान. इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून मराठा आरक्षण लागू करण्याचे आदेश निघेपर्यंत मुंबईतून माघारी जाणार नाही असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातला आपला मुक्काम वाढवला. आंदोलनावरती मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असतानाच आणखी एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्यास सरकारनं जरांगेंना परवानगी दिली. मराठा आंदोलनामुळे शुक्रवारी मुंबईकरांची चांगलीच कोंडी झाली. आंदोलकांच्या गर्दीमुळे महामार्ग, पूर्वमुक्त मार्ग ठप्प झाले. मात्र आंदोलनासाठी शुक्रवारी संध्याकाळी आणखी एका दिवसाची मुदत मिळाल्यामुळे आजही पोलिसांचा कस लागणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एमआयएम पक्षानं जाहीर पाठिंबा दिलेला आहे. माजी आमदार वारिस पठाण, फारुख शाब्दी यांनी जरांगे पाटलांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी 10:55 पासून ते दुपारी 3:55 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत मस्जिद बंदर, सँडस रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्टेशनवरती लोकल उपलब्ध नसेल. ऐन गणेशोत्सवात या स्टेशनवरती लोकल उपलब्ध नसणार आहे, त्यामुळे गणेश भक्तांचा खोळंबा होणार आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलंय. मराठवाड्यातील तब्बल 130 मंडलांमध्ये गुरुवारी अतिवृष्टी झाली आणि पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलं असून उभी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे मोठी हानी झाली. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरती आतापर्यंत केवळ 380 हरकती आलेल्या आहेत. बहुतांश हरकती या खराडी आणि सिंहगड रस्त्यावरच्या प्रभागांमधल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26.3 लाख अपात्र महिलांना तब्बल 5,100 कोटी रुपये वितरित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नुकत्याच झालेल्या तपासणीत योजनेतील गंभीर अनियमितता उघड झाली असून त्यामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.